अहिल्यानगरमध्ये काही समाजकंटकांमुळे धार्मिक तणाव निर्माण झाला। माळीवाडा भागामध्ये मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्यानं आंदोलन करण्यात आलं। कोतवाली पोलीस स्टेशन समोर शेकडो मुस्लिम बांधव जमले। नगर छत्रपती संभाजी महामार्गावर संतप्त मुस्लिम समाजाचं रास्ता रोको आंदोलन सुरू झालं। पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला। पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात सुद्धा घेतलं। कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन पोलिसांनी केलंय। सध्या नगर शहरामध्ये तणावपूर्व शांतता आहे। मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। अहिल्यानगरमध्ये काही समाजकंटकांमुळे धार्मिक तणाव निर्माण झाला। माळीवाडा भागामध्ये मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्यामुळे आंदोलन सुरू करण्यात आलेलं होतं। कोतवाली पोलीस स्टेशन समोरच काही मुस्लिम बांधव हे रास्ता रोको करण्यासाठी जमले। नगर छत्रपती संभाजी महामार्गावर संतप्त मुस्लिम समाजाचं रास्ता रोको आंदोलन सुरू होतं। काहीशी घोषणाबाजी झाली। हे आंदोलक संतप्त झाले, आक्रमक झाले। त्यानंतर मात्र पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला। पळापळ झाल्यानंतर काही आंदोलकांना ताब्यात सुद्धा घेतलं। दरम्यान कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन आता पोलिसांच्या मार्फत करण्यात आलंय। सध्या नगर शहरामध्ये तणावपूर्व शांतता आहे आणि मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलाय। या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रसाद शिंदे यांनी। आपण पाहूयात। अहिल्यानगर शहरामध्ये माळीवाडा भागामध्ये असणाऱ्या 12 कोटी कारंजा या ठिकाणी मुस्लिम धर्मगुरूंच्या नाव लिहिल्यानंतर त्यांचा विटंबना झाल्याच्या निषेधार्थ मुस्लिम समाजाच्या वतीने छत्रपती संभाजीनगर पुणे महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला। यानंतर या रास्ता रोको झाल्यानंतर पोलीस हा रास्ता रोको शहराच्या दिशेने ज्यावेळेस वळाला तर त्यावेळेस पोलीस प्रशासनाने लाठीचार्ज केला। परंतु जर आपण सध्या पाहिलं तर अहिल्यानगर शहराची प्रमुख बाजारपेठ असणारी कापड बाजार सध्या हा सुरू असून या ठिकाणी देखील तणावपूर्ण शांततेचं वातावरण पाहायला मिळत आहे। व्यापारी वर्गाने आपली दुकाने सुरू ठेवलेली असून पोलीस प्रशासनानं देखील तसंच आवाहन केलं होतं की कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका। एकंदरीतच कोटला परिसरामध्ये सर्व व्यवहार बंद आहेत। परंतु अहिल्यानगर शहराची जी मुख्य बाजारपेठ आहे कापड बाजार या ठिकाणी सध्या सर्व व्यवहार सुरळीत असल्याचं चित्र एकंदरीत पाहायला मिळत आहे। एनडीटीव्ही मराठीसाठी प्रसाद शिंदे, अहिल्यानगर। तर तणाव निवळलेला आहे, परिस्थिती आटोक्यात आलेली आहे आणि त्यानंतर सर्व आता पूर्वपदावर आल्याचं सुद्धा चित्र आहे। तणावपूर्व शांतता पाहायला मिळते। जो बाजारपेठेचा परिसर आहे तिथे सुद्धा दुकानं पुन्हा एकदा व्यवस्थित सुरू झाली आहेत। या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे वेगवेगळे बोर्ड लावायचे किंवा काही करायचं आणि इथलं जे सामाजिक स्वास्थ्य आहे ते बिघडवण्याचं याच्या पाठीमागे नेमकं कोण आहे हे देखील आपल्याला शोधून घ्यावं लागेल। त्या प्रकारे आम्ही शोधू आणि नक्की त्याच्यावर कारवाई करू। म्हणूनच मला तेच म्हणायचं आहे की जाणीवपूर्वक हे होतं आहे का? ज्या प्रकारे लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी काही या ठिकाणी प्रयत्न करण्यात आले आणि एक प्रकारे लोकांना संग्रहित करण्याचा प्रयत्न जो काही करण्यात आला, पोलरायझेशनचा प्रयत्न करण्यात आला, तशाच प्रकारचा काही प्रयत्न वेगळा होतो आहे का याच्याकडे लक्ष द्यावं। तर आमदार संग्राम जगताप यांनी काय प्रतिक्रिया व्यक्त केली आहे पाहूयात। नवरात्र उत्सवाचा कालखंड सुरू आहे आणि हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र उत्सव आपले गणेश उत्सव असतील, नवरात्र उत्सव असेल, दीपावली असेल, दसरा असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्सव असेल, हे आपण सर्वजण अत्यंत धार्मिक भावनेने आणि एक चांगल्या विचाराने आपण करत असतो। पण आज कुठेतरी आपण पाहतो की वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे बोर्ड पाहायला मिळतात, फलक पाहायला मिळतात। हरकत नाही, ज्याला लावायचे असेल लावा, पण कुठेतरी आव्हान देणारा मजकूर नसावा। आणि विशेषतः पोलीस स्टेशनच्या बाहेर आपल्याला काही बोर्ड पाहायला मिळतात आणि अशा प्रकारचे बोर्ड आहेत। त्या बोर्डवरती जर आपण मजकूर पाहिला तर त्या बोर्डवरती असं लिहिलं आहे की मेरा घर जला दो, कोई शिकवा न होगा, मुझे कत्ल कर दो, बदला न होगा, मगर शान मोहम्मद पर कोई बात आई तो सिर्फ तलवार उठेगी, समझौता ना हो। म्हणजे तलवार वगैरे आपण लोकशाहीमध्ये राहतो, संविधान आहे, भारताला संविधान आहे, तलवार उठणं हे संविधानामध्ये कुठल्याही प्रकारे मान्य होत नसतं। पण अशा जर पद्धतीने कोणी आव्हान, ते पण पोलीस स्टेशनमधील पोलीस स्टेशनच्या गेटच्या बाहेर हा बोर्ड आहे, हे काढण्याकरता देखील पोलीस प्रशासनाचे काही कर्मचारी असतील, महानगरपालिकेचे काही कर्मचारी असतील, हे सुद्धा त्याच्यामध्ये गेलेले होते, पण ते बोर्ड असे काढलेले नाहीत। आणि ते काढलेले नसताना याच्यावर का काढले नाहीत, कोणामुळे काढले नाहीत, कोणाचा फोन आला, काय झालंय, हे देखील जनतेसमोर हे सगळं गोष्टी आल्या पाहिजेत। पण आज संपूर्ण या बाबतीमध्ये आपण पाहतो की
कुठेतरी एखाद्या व्यक्तीने आज छत्रपती ह्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान जे आहे त्याच्यामध्ये दुर्गा माता तोडचं आयोजन केलं जातं. त्याच्यामध्ये कोणी काही त्याच्या पद्धतीनं जर ह्या आव्हानाला जर काही केलं असेल आणि तो आरोप जो संशयित आहे तर त्या संशयिताला पोलिसांनी सकाळच्या वेळेला ताब्यात घेतल्याची घटना समोर आल्या आणि समोर घेतल्यानंतर देखील आरोपी जो संशयित जो ताब्यात घेतल्यानंतर देखील रस्ता रोको करण्याची काही आवश्यकता नव्हती. पण कुठेतरी शहराला वेठीस धरायचं, तो पुण्यावरनं छत्रपती संभाजीनगरला जाणारा महाराष्ट्रीय महामार्ग आहे तो अडवायचा, पोलीस प्रशासनाला वेठीस धरायचा. तिथं असंही माहिती मिळतीये की पोलीस प्रशासनासोबत धक्काबुक्की करण्यात आली. मी हे जे काही प्रकार आपल्याला पाहायला मिळतो तर या सगळ्या बाबतीमध्ये हे चुकीचं आहे. म्हणून माझं आव्हान असेल अहिल्यानगरवासियांना की आपण सर्वांनी शांतता बाळगावी. नवरात्र उत्सव सुरू आहे, दसऱ्यासारखा एक मोठा उत्सव आपला आलेला आहे, त्यानंतर दीपावलीसारखा सण आहे. तर आमदार संग्राम जगताप यांची प्रतिक्रिया आपण पाहिलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा या संदर्भात भाष्य केलेलं आहे. ज्यानं हे कृत्य केलेलं आहे त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल आणि नेमकी घटना का घडली याचा सखोल तपास सुद्धा केला जाईल असं त्यांनी म्हटलेलं आहे. काही समाजकंटकांमुळे अहिल्यानगरमध्ये धार्मिक तणाव निर्माण झाला होता. मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्यामुळे आंदोलन करण्यात आलेलं होतं. मात्र काही वेळातच हे आंदोलन मागे घेण्यात आलं. पोलिसांनी यामध्ये मध्यस्थी केली आणि काही आंदोलकांना ताब्यात सुद्धा घेतलंय. दरम्यान आय लव्ह मोहम्मद असे बोर्ड लागलेले आहेत, तिथून आमच्या प्रतिनिधींनी आढावा घेतलाय, तो पाहूयात. अहिल्यानगरच्या माळीवाडा भागात असणाऱ्या बारकोटी कारंजा या ठिकाणी मुस्लिम धर्मगुरूच्या रांगोळीवरून वादंग निर्माण झाला आणि या वादानंतर मुस्लिम समाज आक्रमक झाला. मुस्लिम समाजाने अहिल्यानगर शहरातील छत्रपती संभाजीनगर पुणे महामार्गावर कोटला स्टँड परिसरामध्ये रास्ता रोको केला. रास्ता रोकोच्या जमावाला पांगवण्यासाठी पोलीस प्रशासनाने लाठीचार्ज केला आणि त्यानंतर शहरामध्ये तणावपूर्ण शांतता पाहायला मिळते. मुस्लिम बहुल भागामध्ये पोलीस प्रशासनाच्या वतीने बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. सध्या आपण या ठिकाणी पाहू शकतो. आपण आशा टॉकीज चौक कत्ती दरवाजा या ठिकाणी बहुल मुस्लिम समाज रहिवासी आहेत. या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या वतीने एक मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला असून याच ठिकाणी एक बोर्ड पाहायला मिळतो, ज्या बोर्डवरती आय लव मोहम्मद, मेरा घर जला तो कोई शिकवा न होगा, मेरा कत्ल करवा तो कोई बदला न होगा, मगर शान मोहम्मद पर कोई बात आई तो सिर्फ तलवार उठेगी, कोई समझौता नहीं होगा असं वाक्य लिहिलेलं आहे. आणि एकंदरीतच कुठंतरी आता अहिल्यानगर शहरामध्ये तणावपूर्ण शांतता पाहायला मिळत आहे. पोलीस प्रशासनाने देखील परिस्थिती आटोक्यात आणल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. प्रसाद शिंदे, NDTV मराठी, अहिल्यानगर. दरम्यान अहिल्यानगरमध्ये काही समाजकंटकांमुळे धार्मिक तणाव निर्माण झाला. माळीवाडा भागात मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्यानं आंदोलन करण्यात आलं. कोतवाली पोलीस स्टेशन समोर शेकडो मुस्लिम बांधव जमले. नगर छत्रपती संभाजी महामार्गावर संतप्त मुस्लिम समाजानं रास्ता रोको आंदोलन सुरू केलं. पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज देखील केला. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलंय. कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन पोलिसांनी केलेलं आहे. सध्या नगर शहरात तणावपूर्ण शांतता, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रसाद शिंदे यांनी. समाजातील नक्कीच अहिल्यानगरच्या माळीवाडा भागातील बाराकोटी कारंजामध्ये मुस्लिम धर्मगुरूच्या नावाची विटंबना झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगर पुणे महामार्गावरती रास्ता रोको झालं. त्यानंतर पोलीस प्रशासनाच्या वतीने रास्ता रोको करणाऱ्या मुस्लिम समाजातील नागरिकांवरती लाठीचार्ज करण्यात आला. सध्या आपण कोटला परिसरात उभा आहोत आणि या ठिकाणी पाहू शकतो महिला पोलीस असतील तसेच पोलीस प्रशासन असेल हे नागरिकांना आत राहण्या घरामध्ये जाण्याचं आवाहन करत आहे. तसंच लाठीचार्ज झाल्यानंतर अनेक समाज बांधवांनी रस्ता रोको केला होता त्या समाज बांधवांना या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या वतीने अटक करण्यात आलेलं आहे. आणि आता या ठिकाणी कोटला परिसरामध्ये मुस्लिम महिला देखील रस्त्यावर उतरल्या आहेत आणि त्या देखील प्रशासनाला जोरदार विरोध करत आहेत. एकंदरीतच सध्या पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे हे स्वतः रस्त्यावर उतरले असून त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा सध्या त्यांचा प्रयत्न सुरू आहे आणि आता पोलीस प्रशासन देखील त्यांच्या पद्धतीने कारवाई करतानाचं चित्र पाहायला मिळत आहे. प्रसाद शिंदे, NDTV मराठी, अहिल्यानगर. दरम्यान दोषींवर नक्की कारवाई करणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलं. महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे वेगवेगळे बोर्ड लावायचे किंवा काही करायचं आणि इथलं जे सामाजिक स्वास्थ्य आहे ते बिघडवण्याचं याच्या पाठीमागे नेमकं कोण आहे हे देखील आपल्याला शोधून घ्यावं लागेल. त्या प्रकारे आम्ही शोधू आणि नक्की त्याच्यावर कारवाई करू. म्हणूनच मला तेच म्हणायचं आहे की जाणीवपूर्वक हे होतं आहे का? ज्या प्रकारे लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी
काही या ठिकाणी प्रयत्न करण्यात आले आणि एक प्रकारे लोकांना संग्रहित करण्याचा प्रयत्न जो काही करण्यात आला, पोलरायझेशनचा प्रयत्न करण्यात आला, तशाच प्रकारचा काही प्रयत्न वेगळा होतो आहे का याच्याकडे लक्ष द्यावं.